नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मॉड्युलेशन. तर मॉड्युलेशन म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण मागच्या वेळेला घेतलेलीच आहे. तरी एकदा रिपीट करतो की मॉड्युलेशन म्हणजे काय आणि मॉड्युलेशनचे प्रकार कोणते आहेत. तर आपण पाहिलं की जो इन्फॉर्मेशन सिग्नल आहे हा लो फ्रिक्वेन्सी आहे. ओके, आणि हा लो फ्रिक्वेन्सी इन्फॉर्मेशन सिग्नल उदाहरणार्थ घेतला आपण की हा साइन वेव्हच्या स्वरूपामध्ये आहे. ओके, तर हा लो फ्रिक्वेन्सी इन्फॉर्मेशन सिग्नल हा हाय फ्रिक्वेन्सी बरोबर काय केला जातो, मिश्रित केला जातो. हाय फ्रिक्वेन्सी आपल्याला अशी दाखवावी लागेल. ओके, इथं ॲम्प्लिट्यूड समान दाखवलंय असं आणि फ्रिक्वेन्सी फक्त जास्त आहे. ही झाली आर एफ वेव्ह आणि ही झाली ए एफ वेव्ह. आता या दोन फ्रिक्वेन्सी आपण काय करतोय तर मिक्स करतोय आणि या मिक्स केल्यामुळे त्याचा परिणाम या कॅरियर वेव्हवर घडतो. ही जी आहे की हिला म्हणायचं आपण कॅरियर वेव्ह. ओके, ही झाली कॅरियर वेव्ह. हा जो एफ सिग्नल आहे किंवा इन्फॉर्मेशन सिग्नल आहे याला आपण म्हणणार आहे मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, आता मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल, जेव्हा तुम्ही हा मॉड्युलेटिंग सिग्नल कॅरियर वेव्हवर बसवता किंवा त्याच्यामध्ये ऍड करता तेव्हा या कॅरियर वेव्हच्या गुणधर्मामध्ये बदल होतो. आता या एखाद्या कॅरियर वेव्हचे गुणधर्म नक्की कोणते आहेत तर हे पहा की एखादी फ्रिक्वेन्सी घेतली तर तिला तीन महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ते म्हणजे ॲम्प्लिट्यूड, दुसरा आहे फ्रिक्वेन्सी आणि तिसरा आहे फेज. तर काय होतं मित्रांनो की जेव्हा तुम्ही हे दोन मिक्स करता तेव्हा याच्या ॲम्प्लिट्यूड नुसार याच्या ॲम्प्लिट्यूड मध्ये बदल घडतो किंवा फ्रिक्वेन्सी मध्ये बदल घडतो किंवा फेज मध्ये बदल घडतो. म्हणजे या तीन गुणधर्मापैकी एकामध्ये बदल घडणार आहे आणि इतर दोन जे आहेत ते कॉन्स्टंट राहणार आहेत. ओके, आता जर एखाद्या ॲम्प्लिट्यूड मध्ये या दोघांचं आपण सुपर इम्पोजिशन केलं आणि जर या मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूड नुसार म्हणजे हा जसा व्हॅरी झालेला आहे, ओके, तर हा ज्या पद्धतीनं हा पहा वर गेला खाली आला या पद्धतीनं तो सिग्नल जो आहे व्हॅरी होतोय, त्या पद्धतीनं याचा ॲम्प्लिट्यूड सुद्धा काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. म्हणजे जर ॲम्प्लिट्यूडला बदल झाला तर अशा केसमध्ये अशा प्रकारच्या मॉड्युलेशनला आपण म्हणणार आहे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, म्हणजे जर या मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूड नुसार कॅरियर वेव्हचं ॲम्प्लिट्यूड चेंज होत असेल तर या मॉड्युलेशनला आपण म्हणणार ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि यावेळी फ्रिक्वेन्सी आणि फेज ही मात्र स्थिर राहते. ओके, दुसरी केस अशी आहे पहा की या मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूड नुसारच पण कॅरियरचं ॲम्प्लिट्यूड नाही तर फ्रिक्वेन्सी चेंज होत असेल आणि फेज सुद्धा कॉन्स्टंट राहत असेल तर अशा प्रकारच्या मॉड्युलेशनला आपण म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ओके, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही या कॅरियरचे ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवत असाल, ओके, याच्यामध्ये बदल घडत नसेल आणि फक्त फेजमध्ये बदल घडवत असाल तर हा जो तिसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणणार आहे फेज मॉड्युलेशन. ओके, अशा पद्धतीनं मॉड्युलेशन आणि मॉड्युलेशनचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या मी इथं तुम्हाला स्पष्ट केल्या आहेत की चेंजिंग सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ, इथं पहा
Modulation is the process in which out of three, any one characteristics of high frequency signal is changed in accordance with modulating signal by keeping other characteristics constant. बरोबर की इथं काय घडतं तर एक कॅरेक्टरिस्टिक्स फक्त बदलली जाते आणि इतर दोन कॉन्स्टंट ठेवल्या जातात, त्याला आपण म्हणणार आहे मॉड्युलेशन. ओके, आता इथं सांगितलेलं आहे की यानुसार या मॉड्युलेशनचे 3 प्रकार पडतात आणि ते म्हणजे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन. आता स्टेप बाय स्टेप आपण एक एक मॉड्युलेशन पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया आजच्या लेक्चरमध्ये एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, आता आपण पाहूया प्रथम एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि याच्यामध्ये दोन फ्रिक्वेन्सी आपण एकत्र घेणार आहे, एकत्र करणार आहोत. ओके, त्या म्हणजे एफ सिग्नल आणि आर एफ सिग्नल. म्हणजे इथं कसं असणार आहे पहा, इथं हा मिक्सर असेल, फ्रिक्वेन्सी मिक्सर. ओके, या मिक्सरला एक फ्रिक्वेन्सी देणार आहे ती एफ आणि दुसरी जी देणार आहे आपण ती आर एफ, आणि या दोन एकत्र मिक्स केल्या की आपल्याला आउटपुटला जी मिळणार आहे ती एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड फ्रिक्वेन्सी. ओके, ही तिसरी फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. ओके, तर आता आपण पाहूया की याच्या आकारमानामध्ये म्हणजे आर एफ फ्रिक्वेन्सीचा जे एम्प्लिट्यूड आहे त्या एम्प्लिट्यूड मध्ये कशा पद्धतीनं बदल घडतो. आता इथे पहा, हा जो पहिला आहे तो मेसेज सिग्नल दाखवलेला आहे आपण, आणि मेसेज सिग्नल मध्ये फ्रिक्वेन्सी कमी दाखवलेली आहे. ओके, हा झाला तुमचा एफ सिग्नल. ओके, ही फ्रिक्वेन्सी कमी दाखवलेली आहे म्हणजे या एक सायकलचं अंतर आहे ते जास्त दाखवलंय, त्या तुलनेमध्ये या वेव्हचे जास्त सायकल्स पूर्ण झालेले आहेत. याचा अर्थ ही हाय फ्रिक्वेन्सी आहे, ही लो फ्रिक्वेन्सी आहे. ही लो फ्रिक्वेन्सी म्हणजे आता आपण एफ मानतोय, आणि ही हाय फ्रिक्वेन्सी जी आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी, दॅट इज ऍक्च्युली कॅरियर सिग्नल. ओके, तो ही आहे कॅरियर, आणि ह्या दोघांच्या मिश्रण झालं आता दाखवलं तसं मिक्सर मध्ये की आपल्याला तिसरी फ्रिक्वेन्सी जी मिळते, तिसरा वेव्हफॉर्म जो मिळतो तो अशा पद्धतीचा मिळतोय. इथं दाखवली आकृती, समजूया आपण की ही आकृती ए आहे, ही बी आहे आणि ही सी आहे. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप काय होतंय ते. तर इथं ज्या वेळेला मॉड्युलेटिंग सिग्नलचा व्होल्टेज 0 आहे तेव्हा कॅरियरचं जे व्होल्टेज असतं ते अनचेंज्ड राहतं, म्हणजे आहे तेवढं राहणार आहे. ओके, म्हणजे हे जर ईसी एवढं असेल तर हे ईसी एवढं इथं राहणार आहे आणि अनचेंज्ड राहिलेलं आहे. आता या पॉइंट वरून फॉर एक्झाम्पल हा पॉइंट आपण ए मानला, तर ए पासून आता बी पर्यंत एम्प्लिट्यूड वाढत गेलेला आहे. बी पासून फॉर एक्झाम्पल सी पर्यंत कमी होत गेलेला आहे, परत डी पर्यंत निगेटिव्ह झालेला आहे, आणि ई पर्यंत समजूया आपण की पुन्हा झिरोच्या दिशेने आलेला आहे. तर इथं ज्या वेळेला हे एम्प्लिट्यूड तुमचं ए पासून बी पर्यंत वाढत जाईल तसं या कॅरियरचं एम्प्लिट्यूड जे या लेवलला होतं मूळ लेवलला ते सुद्धा वाढत गेलेलं असणार आहे, आणि बी पासून पुन्हा काय होणार आहे तर सी पर्यंत हे एम्प्लिट्यूड पुन्हा कमी होत येणार आहे. ओके, म्हणजे इथं या बी पॉइंटवर या कॅरियरचं एम्प्लिट्यूड जास्तीत जास्त असेल, सी पॉइंटवर या कॅरियरचं एम्प्लिट्यूड मूळ पदाला किंवा पूर्ववत झालेला असेल. नंतर डी ला काय होतंय पहा, मॉड्युलेटिंग सिग्नलचा एम्प्लिट्यूड ऋण झालेला आहे, त्यामुळं या दोघांच्या वजाबाकी एवढं इथं व्होल्टेज निर्माण होणार, म्हणजे याच्यापेक्षा कॅरियरचं एम्प्लिट्यूड एवढं मॉड्युलेटिंग सिग्नलचं एम्प्लिट्यूड कॅरियरच्या एम्प्लिट्यूड मधून वजा होईल आणि तेवढं एम्प्लिट्यूड इथं येणार. म्हणजे हे समजा ईसी असेल आणि हे ईएम असेल, हे समजूया आपण ईएम आहे आणि हे ईसी आहे, तर ईसी मायनस ईएम एवढाचा एम्प्लिट्यूड इथं राहणार आहे. ओके, आता नंतर काय होईल तर पुन्हा ई बिंदूवर इथं कॅरियरचं सिग्नल पूर्ववत होईल, कॅरियरचं एम्प्लिट्यूड, आणि पुन्हा हीच प्रोसेस रिपीट होईल, आणि यामुळे आपल्याला या प्रकारचं
एनव्हलप मिळतंय आणि याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. ओके, अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल आहे. आता इथं जर पाहिलं तुम्ही कॅरियरचं अँप्लिट्यूड व्हॅरी झालेलं आहे, ते केवळ एका दिशेने नव्हे तर ते दोन्ही दिशेने होतं. ही बाब लक्षात घ्या, कारण आपण उच्चार करतोय, आपण स्पष्ट करतोय की त्याचं अँप्लिट्यूड बदलतं. नॉट ओन्ली पॉझिटिव्ह बट ऑल्सो नेगेटिव्ह, म्हणजे हे दोन्ही बाजूनं वाढत जातं असं त्याचं मिनिंग आहे. म्हणजे या अँप्लिट्यूडनुसार या कॅरियरचं जे अँप्लिट्यूड आहे ते दोन्ही बाजूनं वाढतं. म्हणजेच एखादा जर तुम्ही अँप्लिफायर घेतला, त्याची कन्सेप्ट कशी असेल पहा, की एखादा अँप्लिफायर घेतलात, त्याला इनपुट सिग्नल दिलं आणि तो सिग्नल अँप्लिफाय करायला लागला. हा अँप्लिफायर घेतला तुम्ही, त्याला इनपुट सिग्नल दिलं आणि हा अँप्लिफिकेशन करतोय. हा सिग्नल समजा सुरुवातीला एवढा आहे आणि हा नंतर अँप्लिफिकेशन नंतर असा मोठा होणार असेल. ओके, म्हणजे समजा 1 व्होल्ट असेल आणि हा समजा 10 देत असेल, तर 10 पटीने वाढलं, पण 10 पटीने कॉन्स्टंट वाढलं असं झालं, बरोबर. पण ज्या वेळेला तुम्ही मॉड्युलेशन करता त्यावेळेला हे कंटिन्युअसली 10 पटीने वाढत नाही, तर याचं कंट्रोल जातं या मॉड्युलेटिंग सिग्नलच्याकडं, म्हणजे एएफ सिग्नलच्याकडं, की तो काय करतो, एएफ सिग्नल त्याची गेन चेंज करतो. म्हणजे या अँप्लिफायरची जी गेन आहे तीच आपण 10 कॉन्स्टंट ठेवायच्या ऐवजी ती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीनं चेंज होणार आहे. किंवा 2 4 6 8 10 असं आपण जर उदाहरणार्थ घेतलं तर म्हणजे काय होईल, की हे व्होल्टेज ज्या वेळेला 1 असेल तर काही वेळेला हे अँप्लिट्यूड पहिल्यांदा 1 येईल, नंतर 2 होईल, त्यावेळी हे थोडं वाढेल, 3 येईल, त्याच्यापेक्षा वाढेल. अशा पद्धतीनं याची ऍक्च्युली काय होतं तर गेन चेंज होते आणि गेन चेंज झाल्यामुळं आपल्याला हा बदल दोन्ही दिशेनं मिळतो. ओके, तर या अँप्लिफायरची गेन सतत व्हॅरी होत असते या एएफ सिग्नलनुसार किंवा मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार. आणि म्हणून आपण याला, या मिक्सरला, हा ऍक्च्युली मिक्सर झाला, तर या मिक्सरला आपण म्हणणार आहोत नॉन लिनियर डिव्हाइस. काय म्हणणार आहे, नॉन लिनियर डिव्हाइस, की याची गेन लिनियर नाही, कॉन्स्टंट नाही, म्हणून आपण याला म्हणणार आहे नॉन लिनियर डिव्हाइस. अशा नॉन लिनियर डिव्हाइस मध्ये आपण या दोन सिग्नलचं मिक्सिंग करतो आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा सिग्नल मिळतो. आता आपण पाहणार आहोत याचं मॅथमॅटिकल इक्वेशन. आता आपण मॅथमॅटिकल इक्वेशन पाहूया. ही जी एएफ सिग्नल आहे याचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज आपण समजूया की ईएम आहे. ओके, ते ईएम मी पहिल्यांदा लिहितो. ईएम इज इक्वल टू ईएम डॉट साइन ऑफ 2 पाय FM टी. म्हणजे इथं हे आहे अँप्लिट्यूड आणि हे साइन फंक्शन आहे, बरोबर. आणि ओमेगा टीच्या ऐवजी आपण इथं 2 पाय घेतलेलं आहे, 2 पाय एफ अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी. ओके, हे झालं पहिलं इक्वेशन तुमचं या सिग्नलसाठी, तुमच्या एएमच्या एएफच्या एएफ जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यासाठीचं हे सूत्र झालं पहिलं. आता आपण ईसीचं सूत्र घेऊया. ईसी बरोबर ईसी साइन ऑफ 2 पाय एफ सी. आता मी कॅरियर फ्रिक्वेन्सी जी आहे ती एफ सी न डिनोट केले, ही एफ एम न डिनोट केलेली आहे, एफ सी इंटू टी. ओके, हे झालं दुसरं इक्वेशन. आता या दोघांचं मॉड्युलेशन होणार आहे. मॉड्युलेशन होते म्हणजे नक्की काय होते तर याचं जे अँप्लिट्यूड आहे ते या सिग्नलनुसार किंवा या व्होल्टेजनुसार बदलतं, हे जे अँप्लिट्यूड आहे ते. ओके, त्यामुळे आपण असं घेऊया. आता आपण पाहूया मॅथमॅटिकल इक्वेशन अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नलचं. प्रथम मॅथमॅटिकल इक्वेशन मांडून घेऊया आपण या एएफ सिग्नलचं. हा जो एएफ सिग्नल आहे याचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज आपण ईएम मानलं आणि ही जर साइन वेव्ह आहे तर आपण म्हणणार आहे
याचं मॅथमॅटिकल इक्वेशन EM इंटू साइन ऑफ 2 पाय FMT हे झालं मॅथमॅटिकल इक्वेशन पहिलं या AF सिग्नलसाठी. FM म्हणजे याची फ्रिक्वेन्सी आहे, EM हे इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे आणि कॅपिटल EM हे याचं ॲम्प्लिट्यूड आहे. आता कॅरियर साठीचं इक्वेशन पाहूया. EC इंटू साइन ऑफ 2 पाय. आता FC घेतो मी कारण याची फ्रिक्वेन्सी FC घेतली आपण T. हे झालं दुसरं इक्वेशन. आता हे मॉड्युलेशन झाल्यानंतर याचं जे व्होल्टेज आहे ते याच्यावर काय होते कमी अधिक होते, म्हणजे हे प्लस हे असं वाढतंय कमी होते बरोबर. म्हणजे EC प्लस EM जाते, कधी EC मायनस EM जाते. म्हणजे EC मध्ये प्लस आणि मायनस EM आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे व्होल्ट ॲम्प्लिट्यूड याचं मानायचे. आता आपण तिसरं इक्वेशन घेऊया EAM साठी, म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन साठी. काय असेल तर कॅपिटल A म्हणून मी एक सिम्बॉल घेतो इथं, आणि ही पण साइन वेव्हच आहे आणि याची फ्रिक्वेन्सी समान आहे, म्हणजे A कॅपिटल साइन ऑफ 2 पाय FCT. हे तिसरं इक्वेशन घेतलं मी ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन साठी. फक्त इथं A म्हणजे काय आहे पहा. तर A म्हणजे काय असेल तर A बरोबर EC प्लस और मायनस EM, कारण याच्या इन्स्टंटेनियस व्होल्टेजनुसार हे बदलतंय, म्हणून याचं ॲम्प्लिट्यूड म्हणजे कॅरियरचं ॲम्प्लिट्यूड प्लस हे ॲम्प्लिट्यूड अशा अर्थाने इथं A वापरलेला आहे. ओके. आता हे मानूया आपण इक्वेशन नंबर 4. पुढचं कॅल्क्युलेशन असं होईल पहा. इथं EM ची व्हॅल्यू आपण हे इक्वेशन ठेवून देऊया, म्हणजे A इज इक्वल टू ची व्हॅल्यूज आपल्याला अशी लिहिता येईल. A इज इक्वल टू EC प्लस FMT. ओके. हे झालं इक्वेशन. आपण इथं EM चं व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. आता या इक्वेशन मध्ये मी EC कॉमन घेतो, मग ब्रॅकेट मध्ये काय राहील पहा, 1 प्लस EM अपॉन EC इंटू साइन ऑफ 2 पाय FMT. ओके. आता हा जो रेशो आलेला आहे इथं याला म्हणतात मॉड्युलेशन इंडेक्स. EM अपॉन EC that is called modulation index. Modulation index of AM. हा. आता याच्या पुढची स्टेप्स पाहूया. इथे आपण आता EAM चं इक्वेशन रिपीट करूया. 2 पाय FCT हा लिहावा लागेल. ही व्हॅल्यू मी इथं पुटअप केलेली आहे आणि त्यामुळे हे इक्वेशन अशा पद्धतीने आलेलं आहे. हे टोटल इक्वेशन इथं टाकून दिलेलं आहे आणि त्याला मल्टिप्लायर हा पडलेला आहे बरोबर. आता आपल्याला साइन इंटू साइन हे फंक्शन वापरावं लागणार आहे. ओके. हे मॅथमॅटिकल इक्वेशन सोडवताना, म्हणजे साइन A इंटू साइन B चा जो फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल की साइन A इंटू साइन B असेल तर 1 ऑफ कॉस ऑफ A मायनस B मायनस कॉस ऑफ A प्लस B असं येतो. तर तो फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करूया आणि हे मॅथमॅटिकल इक्वेशन सोडवूया. या साइन A इंटू साइन B च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती घातल्यानंतर कॉस A मायनस B आणि कॉस A प्लस B अशा स्वरूपामध्ये जो फॉर्म्युला येतो त्यानुसार हे समीकरण असं बनेल की हा एक फ्रिक्वेन्सी कंपोनंट तयार होणार आहे, त्याच्यानंतर हा दुसरा फ्रिक्वेन्सी कंपोनंट तयार होणार आहे आणि हा तिसरा फ्रिक्वेन्सी कंपोनंट तयार होणार आहे. म्हणजे इथं कॅरियर FC आहे तशी राहणार आहे फ्रिक्वेन्सी, नंतर FC मायनस FM हा एक फ्रिक्वेन्सी कंपोनंट तयार होईल, FC प्लस FM हा एक फ्रिक्वेन्सी कंपोनंट तयार होईल आणि त्याचे हे ॲम्प्लिट्यूड्स असतील. अशा पद्धतीने ही नवीन फ्रिक्वेन्सी तयार झालेली आहे.
ओके, तर त्याच्यामध्ये 3 कंपोनंट्स आहेत. त्यापैकी ही कॅरियर आहे तशीच राहिलेली आहे आणि या फ्रिक्वेन्सी कंपोनंटला आपण म्हणणार आहोत लोअर साइड बँड फ्रिक्वेन्सी आणि ही जी आहे FC प्लस FM याला आपण म्हणणार आहे अप्पर साइड बँड फ्रिक्वेन्सी. म्हणजे जेव्हा आपण दोन फ्रिक्वेन्सी एकत्र मिक्स करतो त्यावेळेला ही जी ऍक्शन घडते याला आपण सुपर हेटेरोडाइन ऍक्शन असं म्हणतो आणि या सुपर हेटेरोडाइन ऍक्शनमुळे नवीन फ्रिक्वेन्सीची निर्मिती होते आणि त्या या दोन फ्रिक्वेन्सी म्हणजे अप्पर साइड बँड फ्रिक्वेन्सी आणि लोअर साइड बँड फ्रिक्वेन्सी. ओके, आणि अशा एका वेळेला एकापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी निर्माण होतात अप्पर साइड बँडच्या पण आणि लोअर साइड बँडच्या पण आणि त्यामुळं तो जो संच आहे की या फ्रिक्वेन्सीने तयार केलेला त्याला आपण अप्पर साइड यानं केलेला असेल तर त्याला लोअर साइड बँड म्हणणार आणि याने केला असेल त्याला अप्पर साइड बँड म्हणणार. अशा पद्धतीनं या अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये दोन नवीन साइड बँड्स फ्रिक्वेन्सी आणि दोन नवीन साइड बँड्स तयार होतात. हा इथे महत्वाचा मुद्दा आपण शिकलेलो आहोत. मला वाटतं आजच्या या लेक्चरमध्ये आपण अँप्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय, मॉड्युलेशनचे प्रकार, AM वेव्ह नक्की कशी तयार होते ते आपण अभ्यासलेलं आहे. तसंच हे मॅथमॅटिकल इक्वेशन सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की मॉड्युलेशन इंडेक्सचा या मॉड्युलेशन इंडेक्सचा इफेक्ट मॉड्युलेशनवर कसा कसा होतो तो चेक करायचा आहे आपल्याला पुढील लेक्चरमध्ये.